नमः शिवाय. चला सुरू करूया. आयला इथनं टेम्पो लागला यार, इकडून जाऊया. चल मोबाईल कुठं ठेवला मी, आहे बॅगेत. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड अँड एक्सप्लोर. जसं की तुम्ही कॅप्शन वाचलं असेल, हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे आणि मी पहिला ब्लॉग चाललेला आहे आमच्या गावी, कारण का आमच्या गावदेवीची पालखीसाठी. आणि तिथून पुढचा प्लॅन आहे राईडचा, तो मी तुम्हाला लवकरच कळेल. आता मी निघाले मुंबईमधून, वाजलेले आहेत सकाळचे 6:10. आज माझी पहिलीच राईड आहे. पहिलीच राईड नाही म्हणता येईल, पहिलाच मोटो ब्लॉग आहे. राईड तर मी बऱ्याच केल्यात आणि पहिला मोटो ब्लॉग ह्या निमित्ताने बनवतो आहे की मी गावी चाललो आहे पालखीला. आमच्या चैत्राची पालखी असते आणि आम्ही गावी चाललो आहेत मानगावला. तर पालखी तर आता येईलच. पालखी घरी दारात पोचायच्या अगोदर आम्हाला पोचायचं आहे, पण पोचून जाऊ. एवढी काही घाई करायची गरज नाही, निवांत गेलं तरी आम्ही पोचणार आहोत. छानसा सूर्योदय होत आहे. असा अद्भुत नजारा फक्त आणि फक्त बाईक राईड करतानाच अनुभवायला मिळतो आणि हे सगळे बायकर्स लोकांना हे माहीतच असेल. किती खूप छान नजारा आहे, तुम्ही बघू शकता. गोप्रोमध्ये पण दिसत असेल छानसा, अप्रतिम. पहिला मोटो ब्लॉग, पहिला सूर्योदय, पहिला व्हिडिओ लवकरच. फलसपा फाटा पण क्रॉस केलेला आहे. आता वाजलेले आहेत 7:11 म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 1 तास रनिंग झालेली आहे मुंबईमधून इथे पोहोचेपर्यंत. आता इथून आपल्याला ऑलमोस्ट 2 तास तरी लागतील मानगावला पोचायला. आज आमच्या गावची पालखी आहे. ती पालखी झाल्यानंतर मी मुंबईला रिटर्न येताना एक राईड करणार आहे वाया महाबळेश्वर वाई. असं करत मी ते महाबळेश्वर घाट एक्सप्लोर करत येताना रिटर्न येणार आहे. कारण का थोडे 1-2 ब्लॉग सुरुवातीला मी फटाफट बनवणारच आहे. हा, ते ट्रॅफिक गेलेलं आहे मागे. वा, खूप छान अनुभव. कर्नाला घाट. माझ्या आईची पालखी सजवाया बोलवा फुलवाल्याला, चैत पहाटेची वाट. बोलवा फुलवाल्याला के बोलवा फुलवाल्याला. आता आपण पेन क्रॉस करत आहोत. वाजलेत 7:35ला आपण पेनला टच झालेलो आहोत आणि मला वाटतं हार्डली पुढे एक तासात तरी पोचू. आपण पोचायलाच पाहिजे. एव्हरेज टाईम 1 तास दाखवतं. तर ठीक आहे, बघूया. आता पेन वडखलपर्यंत रस्ता ठीक आहे. वडखलच्या पुढे एकदा चेक करू.
आणि एकदा तुम्हाला एकदा माझा माईकचा आवाज कसा आहे ते एकदा कमेंट करून सांगा. ॲक्च्युली हा माउनोचा माईक आहे, मी 450 रुपयाला घेतला आहे, पहिल्यांदाच वापरतो आहे. मला माईकचा काही एक्सपिरियन्स नाही. मी पण यूट्यूबवरती व्हिडिओ पाहूनच हा माईक घेतला. ट्रायलमध्ये तर सिटी राईडमध्ये ट्रायलमध्ये तर छान आवाज येत होता, पण आता हायवेला विंड ब्लास्ट किती आहे त्याचा काय इम्पॅक्ट पडतो त्याचा मी चेक नाही केलं. तुम्हाला कसं वाटतं साऊंड क्वालिटी मला कमेंट करून नक्की सांगा. काय इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण नक्की करू. याच्यापुढे आपल्या व्हिडिओज येतच राहतील. मी तशा राईड बऱ्याच केल्यात, पण कधी मोटो ब्लॉगिंगचा विचार नाही केला. पण बऱ्याच लोकांच्या सजेशन नंतर आणि ह्याच्यानंतर मी आता विचार केला की चला आपण पण एकदा ट्राय करूच्या. म्हणून मी एक बेसिक सेटअप, एक गोप्रो माईक तेवढं घेतलं आहे. बघूया ही मोटो ब्लॉगिंगची जर्नी आता आपली कुठपर्यंत जाते. आता आपण वडखल बायपासला पोचलोत. वडखलचा बायपास ब्रिज आता आपण क्रॉस करू. आणि हा एक काम खूप छान केलं, डायरेक्ट वडखलच्या बाहेरूनच गाडी काढली. नाहीतर पहिले वडखल एवढी ट्रॅफिक अर्धा पाऊण तास वडखलमध्ये जायचं ट्रॅफिक लागल्यानंतर. आता आम्हाला एक टी ब्रेक घ्यायचा आहे. एखादा हॉटेल बघून आपण टी ब्रेक घेऊया. तर मित्रांनो आपला नाश्ता झालेला आहे जोशी वडेवाल्यांच्याकडे. छान टेस्ट आहे वड्याची, फक्त महाग आहे 25 रुपये एक वडापाव. सेल्फ सर्विस असताना सुद्धा ठीक आहे. चला तर आपण आता निघूया इथून. ओके, गणपती बाप्पा मोरया. पोचलं इंदापूर आपण आता क्रॉस केलं आहे. आता लवकरच माणगाव येईल. माणगाव ते इंदापूर रस्ता एकदम मस्त आहे, क्लीन आहे एकदम, त्याच्यामध्ये काही शंका नाही. चल मध्ये पोचलो आहोत आणि ही माणगावची ट्रॅफिक सुरू. चल बाजूला हो. आता आपण लागलेत मोरबा रोडला. इथून 8 किलोमीटर माझं गाव आहे. 10 ते 15 मिनिटं तिथे पोहोचूच. ला 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 ला. ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत. एक लास्ट छोटासा घाट, त्याच्यानंतर आपल्या गावाची वाट आपल्याला पकडायची आहे आणि गावामध्ये जायचं आहे. ओहो, एक विरामाची उभी पाडीशी हा ला 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 ला. ओ ओ ओ ओ. तर आपण आता आपल्या गावाच्या स्टॉपवरती आलो आहोत आणि आपण आता गावामध्ये एंट्री मारत आहोत. हा रोड काय बनला नाही. हा
अरे गावचा सुंदर रस्ता, वा छान अप्रतिम. ए कुठे चाललात? ए फंटूस कुठं? आलं आलं. आलो. अचानक ठरला.